हॅलो, कशा आहात तुम्ही सर्वजण? मस्त आहात ना? आय होप तुम्ही मस्तच असाल. हा दिवस आहे नवरात्रीचा 9वा दिवस आणि खूप सुंदर असं त्यांनी फुले आणली होती. दसऱ्यांची दुसऱ्या दिवशीची तयारी करायची होती आणि हार बनवत होते ते. खूप सुंदर अशी हार बनवली आणि वेणीसुद्धा बनवली त्यांनी. तर त्याच्यानंतर मी मंदिरामध्ये आली माझ्या मैत्रिणीसोबत आणि तिथे हळदी-कुंकू होता. खूप बायका मंडळामध्ये आल्या होत्या आणि खूप छान वाटत होतं. तिथे हळदी-कुंकू केलं. तिथे ब्लाऊज पीस, नारळ ओटीमध्ये दिले आणि त्याचबरोबर हळदी-कुंकू झालं आणि तिथे ना साड्यांचा दरवर्षी लिलाव असतो. तर खूप साऱ्या देवी आईला आपण जेव्हा ओटी भरतात तर काही जण साड्या देतात. तर त्याच्यामुळे त्या साड्या आहे ना त्यानंतर लिलावाला काढतात. तर असे भरपूर जणं घेतात आणि खूप छान-छान साड्या असतात. तर देवी आईच्या अंगावरच्या साड्या आपण घेतो, आवर्जून घेतो त्या साड्या मेन म्हणजे. आणि त्याच्यामुळे मी मागच्या वर्षी पण घेतली होती. तर म्हटलं चला आता हळदी-कुंकू झालं आहे तर आता ह्या साड्या लावलेल्या आहेत त्यासुद्धा तुम्हाला मी दाखवणार आहे. खूप सुंदर सुंदर साड्या आहेत आणि परवडेल अशा साड्या आहेत. कमीसुद्धा प्राईस करतात आणि त्याचबरोबर आहे ना 100, 150, 200 पासूनचे रेट आहेत ते 500 पर्यंतचे आहेत आणि खूप सुंदर देवी आईच्या साड्या आहेत. तर मग चला मी तुम्हाला दाखवते. आता आले तर मग मला आल्या 2 आता. हा जर संपूर्ण व्हिडिओ बघायचा असेल ना तर माझ्या चॅनलवर मी व्हिडिओ अपलोड केला आहे तर तिथे जाऊन तुम्ही नक्की बघा. तर आपण साड्या पण बघूया. साड्या खूप छान छान आणि वेगवेगळ्या प्राईजमध्ये भरपूर अशा सुंदर साड्या होत्या. हां तिथे बघा साड्या. लिलाव आहे. कितीला लावली ही? अच्छा उलटं लावलेलं आहे 400. हे बघा 400 लावले साडींचे. कशी? नऊवारी सहावारी का सहावारी पण आहे नऊवारी पण आहे. रोजच खेळतो आम्ही आजच काय लिलाव आजच लावला. मागच्या वर्षी मी एक साडी घेतली होती आणि यावर्षी पण साड्या खूप सुंदर होत्या. घरी आल्यावर खिचडी बनवली, मिरची तळली, खूप सुंदर असा दिवस गेला.